मीन राशीचा प्रवास नेहमीच इतर राशींहून वेगळा असतो. तुमच्या मनात एक अदृश्य जग असतं, ज्यात भावना खोलवर असतात, स्वप्नांना पंख असतात आणि भीती तेवढीच तीव्र असते. अनेक वर्ष तुम्ही शांत राहून जगलात, इतरांच्या सुखदुःखात गुंतून गेलात, त्यांच्या भावनांचे ओझे उचलत उचलत स्वतःच्या जखमा लपवत राहिलात. परिस्थिती बदलल्या, लोक बदलले, नातेसंबंध बदलले, पण तुम्ही मात्र तिथेच उभे राहिलात, कारण तुमचा आत्मा खरंच कोमल आहे. जीवनात अनेक वेळा तुम्हाला तुटल्यासारखं वाटलं, पण तरीही तुम्ही पुन्हा उभे राहिलात. मात्र 5 डिसेंबर हा दिवस तुमच्या जीवनात शांतपणे एक मोठं वळण घेऊन येतो. ग्रहांची गती, ब्रह्मांडातील ऊर्जा आणि नशिबातील दिशा हे तिन्ही एकत्र येऊन मीन राशीला एक कडवट पण शक्तिशाली सत्याचा आरसा दाखवणार आहेत. हा काळ असा आहे की तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरीही काही वास्तव तुमच्यासमोर येणारच, कारण आता तुमच्या जीवनाचा परिवर्तन अपरिहार्य आहे. 2025 प्रवेश करण्याआधीच तुम्हाला तुमच्या मनातील जुन्या भीतींना सामोरे जावं लागणार आहे. या भीती तुम्हाला इतके वर्ष थांबवत होत्या, रोखत होत्या आणि तुमचं नशीब उघडण्यापासून अडवत होत्या. पण एकदा ही सत्य स्वीकारली की तुमच्यात अशी एक आंतरिक ताकद निर्माण होईल जी आजवर तुम्हाला जाणवली नव्हती. मीन राशीचं नशीब कधीकधी अचानक बदलतं, तर कधी शांततेत उभं राहतं. पण आता 5 डिसेंबरनंतर नशीब तुमची परीक्षा घेणं थांबवून तुम्हाला मार्ग दाखवायला तयार होत आहे. ही 5 सत्य जरी कठोर वाटली तरी त्यांच्यामुळेच तुमच्या 2025ची सर्वात मोठी भीती कायमची संपणार आहे. खरा बदल तुमच्या आयुष्यात आता सुरू होणार आहे आणि हा बदल तुमच्या मनापासून तर तुमच्या ध्येयापर्यंत आणि तुमच्या निर्णयांपासून सुरू होईल. सत्य क्रमांक 1 आहे, ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला तेच तुमच्या वाटेत अडथळा बनले. मीन राशीच्या लोकांना नातेसंबंधाची ओढ असते. तुम्ही मनाने इतके निर्मळ असता की लोकांना तुमचा फायदा घेणं सहज शक्य होतं. 5 डिसेंबरनंतर ग्रहचक्र एक स्पष्ट संकेत देते. आता तुमच्या आयुष्यातील काही लोकांचे खरे चेहरे उघड होणार आहेत. हे लोक वर्षानुवर्ष तुम्हाला भावनिकरित्या अडकवून ठेवत होते. कधी त्यांच्या अपेक्षा, कधी त्यांचे ताण, तर कधी त्यांची असमाधानी वृत्ती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होती. तुम्ही त्यांना एवढं महत्त्व दिलं की तुमचं स्वतःचं आयुष्य कुठेतरी थांबून राहिलं. आता या काळात परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यांचे शब्द, त्यांची कृती आणि त्यांचे निर्णय तुमच्यासाठी अडचण बनल्याचे तुम्हाला स्पष्ट दिसेल. हे सत्य जरी कटू असलं तरी ते स्वीकारल्यानंतर तुम्ही अखेर मुक्त श्वास घेऊ शकाल. एकदा तुम्हाला हे समजलं की कोण तुमच्या बाजूला आहे आणि कोण फक्त फायदा घेण्यासाठी जवळ राहिलं, तुमचं मानसिक संतुलन, आत्मविश्वास आणि आयुष्याबद्दलची स्पष्टता परत येईल आणि इथेच तुमच्या भीतीचा पहिला थर तुटतो. आता सत्य क्रमांक 2 आहे, तुम्ही स्वतःला खूप कमी समजत राहिलात. मीन राशीची सर्वात खोल चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेला कमी लेखण्याची वृत्ती. तुम्ही लहान गोष्टींसाठी इतरांना प्रोत्साहन देता, पण स्वतःच्या गुणांवर कधीच तेवढा विश्वास ठेवत नाहीत. ही भीती तुमच्यात अनेक वर्ष घर करून बसली. काय मी पुरेसा चांगला आहे? काय माझ्याकडून होईल? आणि काय मी इतकं मोठं स्वप्न पाहू शकतो? 5 डिसेंबरनंतर ब्रह्मांड तुम्हाला या प्रश्नांपासून सुटका देतं. कारण अचानक तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागेल जिथे तुमची क्षमता स्वतःच प्रकट होईल. निर्णय घेणं, समस्या सोडवणं, ध्येय दाखवणं ही सगळी कामं तुम्ही नैसर्गिकपणे करू लागाल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या लोकांपेक्षा स्वतःला कमी समजत होतात त्यांच्यापेक्षा तुम्ही कितीतरी पुढे आहात. केवळ तुमच्या मनाने तुम्हाला रोखून धरले होते. 2025 तुमचे प्रयत्न, तुमची प्रतिभा आणि तुमची बुद्धी धडाडून चमकणार आहे. ही आत्मचेतना तुमचं आयुष्य बदलणार आहे. आता सत्य क्रमांक 3 आहे, तुम्ही लोकांच्या भावनांना सांभाळण्यात इतके व्यस्त होता की स्वतःला विसरत गेलात. मीन राशीची हळवी वृत्ती लोकांना आकर्षित करते. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घ्याल, त्यांचे दुःख पोटात घ्याल आणि त्यांना कधीच सोडणार नाही. पण जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या भावना पेलत होता तेव्हा तुमचं स्वतःचं मन तुटत होतं. 5 डिसेंबरनंतर ग्रहयोग असा फिरतो की तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यावाचून पर्याय राहणार नाही. तुमच्या शरीराचा थकवा, मनाची पोकळी, नात्यांमधील ओझं आणि कामातील थकवा हे सर्व अचानक तुमच्यासमोर येईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही वर्षानुवर्ष इतरांसाठी जगलात पण स्वतःसाठी काहीच केलं नाही. या काळात जीवनात असे प्रसंग येतील जिथे तुम्ही स्वतःचा त्याग करून दुसऱ्यांना वाचवू शकत नाही. तुम्हाला मर्यादा आखाव्या लागतील. आता तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःचे भाव जपणे आणि स्वतःच्या जखमा भरणे आवश्यक ठरणार आहे. हे सत्य स्वीकारल्यानंतर तुम्ही अधिक मजबूत, स्थिर आणि स्वतःवर प्रेम करणारे व्हाल. आता सत्य क्रमांक 4 आहे, तुमच्या भीतीचे मूळ इतर लोक नव्हते तर तुमचे मनच होते. मीन राशीच्या मनात अनेक वर्षांपासून दडलेली भीती असतात. अपयशाची, नाकारले जाण्याची, तुटण्याची आणि एकटं पडण्याची. या भीती तुम्हाला शांतपणे मागे ओढत राहतात. तुम्हाला कधी वाटलं की परिस्थिती खराब आहे,
लोक चुकीचे आहेत, नशीब तुमच्या बाजूला नाही. पण 5 डिसेंबरनंतर ब्रह्मांड तुमच्यासमोर आरसा ठेवते आणि त्या आरशात तुम्ही पाहता या भीतीचा उगम तुमच्या आत होता. तुम्ही स्वतःवर शंका घेतली, स्वतःला रोखलं आणि स्वतःच्याच मनात अडकून राहिलात. हे सत्य कडवट असलं तरी ते मुक्त करणारे आहे, कारण एकदा तुम्हाला कारण कळलं की उपायही दिसतो. 2025मध्ये तुमच्या मनातील धुकं दूर होईल. तुम्ही निर्णय अधिक स्पष्टपणे घेऊ शकाल. पोटात भीती दडवून जगण्याची गरज उरणार नाही. हीच ती भीती आहे जी कायमची संपणार आहे. आता सत्य क्रमांक 5 आहे, तुमचे नशीब थांबले नव्हते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. मीन राशीचे नशीब कधी अत्यंत विलक्षण असते तर कधी अजब शांत. तुम्हाला अनेकदा वाटलं असेल की नशीब तुमच्या आयुष्यावर नाराज आहे. कष्ट केले पण यश मिळालं नाही, प्रेम दिलं पण आदर मिळाला नाही, प्रयत्न केले पण मार्ग उघडला नाही. 5 डिसेंबरनंतर एक मोठा ग्रहयोग तुमची ऊर्जा बदलतो. तुम्हाला समजेल की नशीब थांबून नव्हते तर तुमच्यासाठी योग्य वेळ निवडत होते. तुम्ही ज्या प्रयत्नांना आजतागायत फळ मिळालं नाही ते अचानक सकारात्मक दिशेने वळू लागतील. करिअरमध्ये अडकलेले मार्ग खुलतील, आर्थिक स्थैर्य वाढेल. काहींच्या आयुष्यात जुने प्रलंबित प्रश्न सुटतील, काहींच्या आयुष्यात नव्या संधी येतील, ज्यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष तुमच्यासाठी निर्णायक ठरतील. हे सत्य तुमच्या आयुष्याला सर्वात मोठी दिशा देणार आहे. नशीब कधीच तुमच्या विरोधात नव्हतं, ते फक्त योग्य क्षण शोधत होतं. मीन राशीसाठी 5 डिसेंबर हा केवळ एक तारीख नाही, तर अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात साचलेली ऊर्जा बदलण्याचा निर्णायक क्षण आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही अनुभवले, ज्यांच्यासाठी तडजोड केली, ज्या भीतींना मनात सांभाळून जगलात आणि ज्या भावनिक जखमासोबत घेऊन पुढे चाललात, त्यांचे ओझे आता तुमच्या जीवनातून हलू लागणार आहे. हा बदल अचानक नाही, तर नियतीने हळूहळू, शांतपणे पण तयार केलेला मार्ग आहे. या 5 सत्यांना स्वीकारणे जरी कठीण वाटले तरी त्यांच्यात तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची ताकद आहे. जे लोक तुमच्या वाटेत अडथळा ठरत होते त्यांना ओळखल्यानंतर तुम्ही अधिक स्वातंत्र्याने श्वास घ्याल. स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाल्यावर तुमची ओळखच बदलून जाईल. इतरांच्या भावनांचे ओझे उतरल्यावर तुम्हाला स्वतःला नव्याने जपण्याची संधी मिळेल. भीती मनातच होती हे ओळखल्यावर तुम्ही तिला हरवण्याचं ध्येय मिळवाल आणि नशीब योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे समजल्यावर भविष्य तुमच्या हातात असल्याची जाणीव तुम्हाला शक्ती देईल. 2025 हे वर्ष मीन राशीसाठी फक्त सकारात्मक नसून रूपांतर करणारे ठरणार आहे. तुमच्या मनात अनेक वर्षांपासून अडकून राहिलेली चिंता, ताण, शंका आणि असमर्थतेची भावना आता हळूहळू विरघळू लागेल. तुम्ही निर्णय कठोरपणे आणि स्पष्टपणे घेऊ शकाल. नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि अनेक गोष्टी ज्या थांबलेल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील. या 5 सत्यांनी तुमच्यात एक गोष्ट नक्कीच निर्माण होईल. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल आणि ज्या क्षणांपासून मीन राशी स्वतःवर विश्वास ठेवते त्या क्षणापासून तिच्या नशिबाचा वेग कोणच थांबवू शकत नाही. आता हे वर्ष तुमचं आहे, तुमच्या भीतीवर विजय मिळवण्याचं, नशीब उजळवण्याचं आणि स्वतःच्या आयुष्याचं ध्येय पुन्हा निर्माण करण्याचं. ब्रह्मांडाने तुमच्या नावाने एक नवा अध्याय आधीच लिहायला सुरुवात केली आहे. आता तुम्हाला फक्त तो स्वीकारून पुढे पाऊल टाकायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याही आयुष्यात जर प्रॉब्लेम असतील तर मी तुमच्या राशीची अंगठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि तुम्ही ते खरेदीही करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.